दिवाळीचे दिवस जवळ येत होते. शाळांना सुट्टी लागली होती. मी दापोलीस जवळ शिकत होतो, त्यामुळे सुट्टी होताच मी घरी आलो. घरात दिवाळीची चाहूल लागलेली होती, पण परिस्थिती नेहमीसारखीच होती. मला आणि माझ्या धाकट्या भावाला बाबांनी प्रत्येकी एक नवीन सदरा घेतला. आमच्या अंगावर नवीन कपडे पाहून आईला समाधान वाटत होतं. बाबांचं धोतर फार फाटलेलं होतं. आईने ते 17 ठिकाणी शिवलं होतं. आता मात्र ते इतकं विरलं होतं की शिवण घालणंही कठीण झालं होतं. आम्हा मुलांना नवीन कपडे झाले, पण बाबांनी स्वतःसाठी नवीन धोतर घेतलं नव्हतं. ते रोज फाटका भाग नीट लपवून दिवस काढत होते. आईला स्वतःचं फारसं वाईट वाटत नव्हतं, पण बाबांचं दैन्य पाहून तिचा जीव कासावीस होत असे. अशातच पुण्याहून आमच्या गावाला कोणीतरी नातेवाईक आला. त्यांच्याबरोबर पुण्याच्या मामाने आईला भाऊबीजेचे 3 रुपये पाठवले होते. आमच्यासाठी खाऊही पाठवला होता. ती 3 रुपये पाहून आईला फार आनंद झाला. तिने सर्वांची कुशाली विचारली, रुपये घेतले आणि तो माणूस निघून गेला. आम्ही सगळे मुलं आईभोवती जमा झालो. खाऊत पेपरमिंटच्या गोळ्या, वड्या होत्या. मी आणि धाकट्या भावाला एक जर्दाळू आणि 2 वड्या दिल्या. अरे, तो सगळा तुमच्यासाठीच आहे, पण आजच सगळ्या संपवायचं का? पुरवून खाल्लं तर बराच काळ पुरेल. तरी त्याच्या हट्टापायी तिने त्याला अजून एक वडी दिली आणि उरलेला खाऊ फडताळात, मुंग्या येणार नाहीत अशा रीतीने ठेवून दिला. श्याम, उद्या अमृत शेटकडे जाऊन नवीन धोत्राचा जोडा कितीला पडतो ते विचारून ये. बाबांसाठी हवा आहे. दुकानात आहेत का ते विचार. नसतील तर बाबा गावाला गेले आहेत असे सांग. चौकशी करून ये. दुसऱ्या दिवशी मी अमृत शेटच्या दुकानात गेलो. दुकानात मोहन्या होता. काय रे श्याम, काय पाहिजे? चित्र पाहिजेत वाटतं. चित्र देत नाहीस, मग मागायचं कशाला? मी तुझ्याकडे कधीच काही फुकट मागणार नाही, पण मला धोत्राचा भाव विचारायचा आहे. कोणासाठी? धोतरजोडा तुला? तुझ्या बाबाजवळ तर दमडी नाही. हे शब्द ऐकून मला फार वाईट वाटले. आमच्यावर त्यांचा कर्ज होतं म्हणून ते असं बोलले. मनात ठरवलं, स्वाभिमानाने जगायचं, पण कर्ज कधीच काढायचं नाही. 2-3 नमुने दाखवा, मी घरी दाखवून आणतो. मोहन मारवाडीने 2-3 प्रकारचे धोतरजोडे दाखवले. मी घरी आलो. आईला एक जोडा